वीर लहुजी यंग ब्रिगेड प्रतिष्ठानच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। यानिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक कार्य आणि समतेच्या विचारांना उजाळा देण्यात आलाय। त्यांच्या कार्याचा आदर्श समाजाने कायम जपावा असे मत उपस्थितांनी व्यक्त केले। यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश अरुण घोरपडे, पैलवान सुनील भावर, आनंद लोखंडे, विठ्ठल उमा, पंडित वाघमारे, श्रीकांत घोरपडे, किरण गुंजाळ, गणेश भालेराव, आकाश पवार, विनोद घोरपडे, कुमार काटे, आकाश नानवरे, सुरेश भालेराव, अनिकेत वराळ यांच्यासह वीर लहुजी यंग ब्रिगेड प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचा समारोप अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प करून करण्यात आलाय। आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त संपूर्ण नगर जिल्हा व महाराष्ट्रातले संपूर्ण मातंग समाज, म्हातार माणसांपासून तर जवानांपर्यंत संपूर्ण आनंद घेतात। तरीही आयोजक वीर लहुजी यंग ब्रिगेड प्रतिष्ठानच्या वतीने सालाबाद प्रमाणे जयंती साजरी केली जाते। त्याच्यामध्ये हजारोने समाज, मातंग समाज व सर्व समाज त्याच्यामध्ये उपस्थित राहतो व सारे आनंद घेतात। त्या निमित्त 106व्या जयंती निमित्त सर्व मातंग समाजाला अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा। जय लहुजी। आज लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंती निमित्तानं या ठिकाणी लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी संपूर्ण समाज जमलाय। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं कार्य काय तर समाजाचं प्रबोधन करून त्याला क्रांतीच्या विचारापर्यंत नेणं, हा विचार लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी दिला। जग बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव, हे म्हणणारे अण्णाभाऊ। तसंच ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून श्रमिकांच्या तळ हातावर तरलेली आहे। एक वेगळं तत्वज्ञान, क्रांतिकारक विचार सांगणार अण्णाभाऊंचा विचार हा या जगातल्या मानवासाठी एक वेगळा क्रांतिकारक मुक्तीचा विचार आहे। धनवंतांनी अखंड पिळले, धर्मांधांनी तसेच छळले, हे म्हणणारे अण्णाभाऊ इथल्या भांडवली व्यवस्थेला आणि इथल्या जातीवादी व्यवस्थेला आव्हान देतात आणि दलित शोषितांच्या मुक्तीचं, स्त्रियांच्या मुक्तीचं तत्वज्ञान या ठिकाणी अण्णाभाऊ मांडतात। 36 कादंबऱ्या आणि प्रवास वर्णन, कथा, कादंबऱ्या हे सगळं अण्णाभाऊंचं जगातल्या जवळपास 27 देशामध्ये आजही वाचलं जातं आणि पाहिलं जातं। तर म्हणजे एक मागणी येते लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देण्याची, ती मागणी आज ना उद्या होणारच आहे। पण अण्णाभाऊंचे विचार हे बाबासाहेब आंबेडकरांसारखे, फुलेंसारखे हे केवळ एका देशापुरते, एका प्रांतापुरते किंवा एका जिल्ह्यापुरते, राज्यापुरते नाहीत। हे जगातल्या शोषित श्रमिकांच्या मुक्तीचे ते विचार आहेत। आज समाजाची जी काही अधोगती आहे ती शिक्षणाविना अधोगती आहे। बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, म्हणून अण्णाभाऊ त्यांची पहिली कादंबरी ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण करतात आणि पुन्हा एकदा समाजाला आवाहन करतात की आम्हाला क्रांतिकारक विचारानं जावं लागेल। धर्माची जी गुलामी आहे, जी एक सांस्कृतिक गुलामी आहे, ती सगळी झुगारून आम्हाला नव्या दिशेनं जावं लागेल। फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानं जावं लागेल। अण्णाभाऊंचे विचार हेच या दलितांच्या, शोषितांच्या मुक्तीचे विचार आहेत आणि ते विचार आपण सर्वांनी अनुसरावेत अशी विनंती या ठिकाणी सर्व समाजातल्या सर्व समाज घटकांना करतो आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना क्रांतिकारक अभिवादन करतो। अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती निमित्त आज नगर शहरात वीर लहुजी यंग ब्रिगेड यांच्या वतीने मोठी भव्य मिरवणूक आयोजित केली आहे। तरी सर्व नगर शहरातल्या मातंग समाज व इतर सर्व समाज बांधवांनी मिरवणुकीत हजर राहून तिचा आनंद घ्यावा व तसेच आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यामागे मातंग समाजाचा व इतर सर्व समाजाचा मोठा अधिकार असून तरी सर्वांना शुभेच्छा।